आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो? तुम कौन सा टैक्स लाते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? ये बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाविरोधात ओकली गरळ, आपटून आपटून मारण्याचं दिली धमकी। यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं। माहीम भागात हिंदी भाषिकाला मारून दाखवा, मग तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार। निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। भाजपच्या निशिकांत दुबेंना कोण ओळखतं? आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र त्रिभाषा सक्ती केल्यास सहन करणार नाही। उद्धव ठाकरेंचा पुन्हा इशारा। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर संतापाची लाट। वसंत मोरेंचं दुबेंना बांबू दाखवत इशारा, तर माथी भडकवण्याचं काम बंद करा, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन। तोडाफोडा आणि राज्य करा हे भाजपचं राजकारण। हेच मराठी भाषेचे मारेकरी। पहलगाम हल्ल्याची तुलना करणाऱ्या शेलारांवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। शिवसेना, उभाटा आणि मनसेच्या युती संदर्भात कोणी बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। सूत्रांची माहिती। राज्यात ओयो हॉटेलची साखळी वाढते। सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत मांडला मुद्दा। सुसंस्कृत राज्यात संस्कृतीचा ऱ्हास होतोय, त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी ओयो हॉटेलचा अभ्यास करावा, मुनगंटीवारांची मागणी। मनसेच्या उपाध्यक्षांच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा। मॉडेल राजश्री मोरेला राहिल जावेदकडून शिवीगाळ। आधी राजश्री यांच्या वाहनाला धडक, नंतर मुजोरी। राहिल जावेदचा व्हिडिओ व्हायरल। संभाजीनगरच्या बाल सुधारगृहात मुलींचा छळ होत असल्याचा आरोप। अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। घाटकोपरमधील पालिकेची नवी इमारत तयार असताना विद्यार्थ्यांची जुन्याच शाळेत बोळवड। संतप्त पालकांचा विद्यार्थ्यांचा नवीन शाळेत प्रवेश। प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। अकोलीच्या रंधा धबधब्यात पडला तरुण। पोहता येत असल्यामुळे नदीच्या प्रवाहातून दरीत कोसळण्यापूर्वी पोहोचला काठावर।